2019ची कर्जमुक्तीचा लाभ ज्यांना मिळालाय त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. काऊन देणार नाही? हे गद्दार उघडणार आहेत तोंड, विचारणार आहेत. जे नमा खराम मिंदे तिकडे बसलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत. कोणाची हिंमत नाहीये, पण कोणी प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून फोडाफोडी करत चाललेले आहेत. आणि शिवसेना ही केवळ आमदार खासदारांपुरती मर्यादित नाही. मी आलेलो आहे, मी तुमच्यासह इथल्या सर्व मतदारांची माफी तर मागायला आलेलो आहेच, कारण मीच तुम्हाला उमेदवार दिला होता आणि तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून त्याला निवडून दिला होता, म्हणून ह्या सगळ्या गुन्ह्याची माफी मागायला मी आलेलो आहे. पण आणखीन एका गोष्टीसाठी आलेलो आहे की दुर्दैवाने नमक हराम जरी गेलेला असला तरी मी हललेलो नाही. मी तिथेच उभा आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. मी वचनबद्ध आहे. मी हलणार नाही, मी थकणार नाही, मी खचणार नाही. आणि तुमच्यासारखे मर्द शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. मग कशाला कोणाची भीती आहे, कोणाची पर्वा आहे? येऊ देत संकट. संकटाच्या छाताडावर चालून जाणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी मला दिलेत ते जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत किती संकट येऊ दे, त्यांना पायदळी तुडवून त्यांच्या उरावरती भगवा रोवून पुढे जाणारा मी आहे. फक्त प्रश्न आहे तुमचा, कारण हा जो राग आहे, हा जो उद्रेक आहे, हा या गद्दारीला, या यवतमाळ वाशिम मतदारसंघाला यांनी ज्यांनी कीड लावलेली आहे त्या किडीला गाडून किंवा गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही ही शपथ तुम्ही घेणार असाल तर मग पुढच्या वाटचालीला अर्थ आहे. नाहीतर जमलात सगळे, इकडे तुडुंब भरले, तिकडे तुडुंब भरले, बाहेर लोक उभी आहेत, रस्त्यात लोक उभी आहेत, पत्रकार मध्ये मध्ये विचारतात, तेवढ्याला अर्थ नाहीये. ही गद्दारीची कीड गाडण्यासाठी तुम्ही 3 वर्ष तर 3 वर्ष, कारण आपण त्यांना काय आव्हान देतोय, हिम्मत असेल तर राजीनामा दे आणि मैदानात उतर. अरे हिम्मत असती तर चार्टर्ड विमानाने पडून नसते गेले. म्हणजे विकास निधी खासगी विमानातून दिल्लीवारी आणि सगळीकडे जात आहेत. हा यांचा विकास. माझा शेतकरी बोंब बोलतोय आणि विमानातून वरनं आमचा विकास निधी चाललेला आहे. काय चाटायचंय? तर अस्सल भगवा हातात धरलेला शिवसैनिक कसा असतो हे त्याला दाखवलं पाहिजे. तुम्हाला तो जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारला पाहिजे. आता तो ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत जाब विचारायचा. जसा मुंबईचा एक गद्दार बोलला, पत्रकारांनाच बोलला, तो ज्याची जशी भाषा आणि ज्याचं जसं कृत्य असतं तसा जाब कसा विचारायचा तो मी आत येताना नितीन भाऊ तुम्ही सांगत होतात. त्याच्यामुळे जाब कसा विचारायचा मी नाही सांगत, पण जाब विचारायचा हे तुम्हाला मी नक्की सांगतोय. आहे तयारी? आणि यापुढे यवतमाळ वाशिम हा जो काय आपला लोकसभा मतदारसंघ आहे, आतापर्यंत काय व्हायचं, संपूर्ण मतदारसंघात खासदार यायचा तो खालच्यांची सेटिंग करायचा की खाली तू वरती मी, खालती एकच यायचा तो म्हणायचा खाली मी वरती तू. नाही, मला आता खाली वरती काय नाही, मला आमदार पण पाहिजेत आणि मला खासदार पण पाहिजे. देणार आहात तुम्ही? आता सांगितलं ना डॉक्टर देवळे, बरोबर ना? गेल्या वेळेला किती मतं पडली? 1,04,000. कुठला मतदारसंघ होता? वाशिम. पुढच्या वेळेला आमदार करण्याची जबाबदारी तुमची. आतापासून तयारीला लागा. निवडणुकीसाठी जी मांडणी करायची, जी बांधणी करायची ती करत राहा. आणि त्याच बरोबरीने हा गद्दार जिकडे फिरेल तिथे तिथे त्याला जाब विचारत राहा. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि परत सांगतो, तुमचं प्रेम, तुमची निष्ठा हीच माझी ताकद. आणि या ताकदीच्या जोरावरती मी पहाडासारखा उभा राहून तुमच्यावरती जे संकट येईल ते तुडवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं होईल. कृपया आपण. भाषणमध्ये उद्धव ठाकरे हे बोलत होते आणि या दरम्यान जे फुटलेले खासदार आहेत त्यांच्यावरती निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधलेला आहे. ज्याची जशी भाषा तशाच भाषेत त्याला जाब विचारा असं ठाकरेंनी आवाहन इतर कार्यकर्त्यांना केलेलं आहे. हिम्मत असेल तर राजीनामा दे आणि मैदानात उतर असंही ठाकरेंनी या दरम्यान म्हटलेलं आहे. संजय देशमुख यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला. संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये आज ठाकरेंनी सभा घेतली.
आणि जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारा. अर्थातच संजय देशमुख यांना जाब विचाराचं आवाहन सर्व कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलं. मी हरणार नाही, मी खचणार नाही असं देखील ठाकरेंनी या दरम्यान म्हटलेलं आहे.